रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 676. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियेले. ऐसिया दुःखाचे सापडलो संधी, हारपली बुद्धी बळ माझे. प्रारब्ध क्रियमाण संचिताचे, ओढत ठाईचे आले साचे. विधी निषेधाचे सापडलो चेपे, एक एका लोपे निवडेना. सारावे ते वाढे त्याची याची अंगे, तृष्णेची या संगे दुःखी झालो. तुका म्हणे आता करी सोडवण, सर्व शक्तिहीन झालो देवा. देवा बघ, संसारातून सुटण्याचा जो प्रयत्न करू पाहत आहे, तो माझे पाय अधिकच गोवले जात आहेत. मी आता अशा दुःखाच्या पेचात पडलो आहे की यातून मुक्त होण्याकरिता माझ्यात बळ आणि बुद्धी दोन्हीही नाही. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित या 3 कर्माचे भोग माझ्याकडे खऱ्या अर्थाने धाव घेत आले आहेत. तशातच विधी निषेधांच्याही पेचात सापडलो आहे. काही वेळी विधी नाही पाळला तर निषेधही पाळला जात नाही, आणि निषेध नाही पाळला तर विधीचेही यथायोग्य पालन होत नाही. अशा रीतीने परस्परांचे पालन परस्परांना पोषक आहे व एकाच्या लोपाने दुसऱ्याचाही आपोआप लोप होत असल्यामुळे काय करावे ते सुचत नाही. संसारातील कामे जो सारीत जावे तो ती आपोआप वाढत आहेत, आणि आशेच्या संगतीने तर फार दुःखी झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तर पूर्णपणे शक्तिहीन झालो आहे. याकरिता माझी या संसारातून सोडवण कर. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.